जय जय रघुवीर समर्थ। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम समर्थ। श्री राम याच्या दुःखे झोका आदळे चित्ते, समाधान राखणे किती। विक्षेप होता चित्तो वृत्ती, दळदळू लागे श्रीराम। समर्थ रचित या अंतर्भावाचं चिंतन सुरू आहे आणि याच्यामध्ये समर्थांची ही ओवी, या ओवीच्या चिंतनामध्ये समर्थ म्हणतात, याच्या दुःखे झोका आदळे चित्ती। आता याच्या दुःखे म्हणजे कुणाच्या दुःखे? याच्या दुःखे याचा अर्थ की आधीची ओवी आपण चिंतनासाठी घ्यायची, आधीचा विचार घेऊन पुढे यायचं। याच्या दुःखे याचा अर्थ प्रपंचाच्या दुःखे, संसाराच्या दुःखे, उपाधीच्या दुःखे, अविवेकाच्या दुःखे, अविचाराच्या दुःखे। इथे प्रपंच म्हटलं की प्रपंच आपण पाहिलं की प्रपंच म्हणजे ठराविक एक असं स्वरूप त्याचं असत नाही। प्रपंच याचा अर्थ जन्माला आल्यापासून शेवटच्या क्षणापर्यंतची उपाधी आणि सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंतची उपाधी। जन्माचं थोडंसं आपण बाजूला ठेवू, रोजच्या रोज प्रपंचाचा आपण विचार करू। दैनंदिनी प्रपंचाची दैनंदिनी, सकाळी उठलो आपण की झोपेतून उठल्याबरोबर आपला प्रपंच सुरू होतो। कशा प्रकाराने होतो? आता उठल्यानंतर आपल्या ज्या काही दिनचर्या असते, आपले जे काही कार्य असतात ती आपण करायला सुरुवात करतो। ते करणं हे शरीराच्या दृष्टीनं, मनाच्या दृष्टीनं हितकारक आहे, पण ते प्रपंच आहे, तो प्रपंचच आहे, ती उपाधीच आहे। आणि तो प्रपंच करत असताना समर्थाने तर म्हटलेलं आहे की सकाळी उठल्यापासून बरे दात घासून तोंडा धुवावे, कळाहीन ते सर्वताही नसावे। मग काही प्रपंच धंदा करावा, मग परमार्थ करावा वगैरे। प्रपंचाची समर्थाने आपल्या दिनचर्येमध्ये काही फळाहार घ्यावा, मग संसार धंदा करावा, सुशब्दे राखी राजी राखावा, सकळ जन। समर्थाने प्रपंचाबद्दलही सांगितलं। पण तो प्रपंच करत असताना हा देहाचा प्रपंच आहे हे लक्षात ठेवून करावं। आपण काय करतो? प्रपंच करत असताना, प्रपंचामधली जी कर्म करत असताना आमच्या हे लक्षात येत नाही की आम्ही हे जे सगळं करतो आहोत हे सगळं नाशिवंतासाठी करतो। आम्ही आमचा प्रपंच म्हणजे बायका मुलांचा प्रपंच घ्या, घरादाराचा प्रपंच घ्या। घरादाराच्या प्रपंचातलं आमच्यासाठी किंवा माझ्या आपल्या वैयक्तिक आपल्या स्वतःसाठी प्रपंचातली एक तरी वस्तू, एक तरी व्यक्ती, एक कण, एक अंश आपल्या बरोबर येऊ शकतो का? विचार करावा की जन्माला येताना हा प्रपंच आपल्या बरोबर नव्हता, जन्माला आल्यानंतरही प्रपंचाची उपाधी लागली। ती कुठपर्यंत? शेवटपर्यंत, डबल बेल वाजेपर्यंत।
एकदा डबल बेल वाजली की गाडी थांबते का? तो ड्रायव्हर असतो ना, चालक, तो डबल बेलचीच वाट पाहत असतो. एकदा डबल बेल वाजली की गाडी सुरू होण्याचे संकेत मिळतात. तसं प्रपंचामध्ये आपण प्रपंच करत असताना हा देहाचा प्रपंच आपल्याबरोबर येत नाही. आपण घरादारासाठी जे काही करतो ते आपल्याबरोबर काहीही येत नाही. मग याचा अर्थ की जो प्रपंच आपल्या हातून घडतो तो सगळा नाशिवंत आणि नाशिवंतासाठीच घडत असतो. याच्यातलं आपल्याबरोबर काहीही येत नाही. पण दुर्दैव असं आहे की हे प्रपंच करत असताना लक्षात येत नाही. हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. हे केव्हा लक्षात येतं? 60 ओलांडल्यानंतर. मुलं बाळ एकदा प्रपंचाला लागली, मग एकदा घरामध्ये आपली अडचण व्हायला लागली की मग आपल्या लक्षात येतं की अरे कशासाठी केलं असेल मी हे सगळं, कुणासाठी मिळवलं, कुणासाठी केलं, कशासाठी केलं. करत असताना लक्षात येत नाही. आणि तो प्रपंच करत असताना लक्षात येण्यासाठी हे चिंतन आहे. लक्षात ठेवा, आपण चूक होऊन गेल्यानंतर तुम्ही 1,00,000 वेळा जरी त्या गोष्टीचा पुन्हा पुन्हा जप केला तरी घडून गेलेली घटना पुन्हा कधी अनुभवाला येणारच नाही. एकदा तोंडातून गेलेला वाग्बाण ज्याला म्हणतात, शब्द जे असतात ते शब्द एकदा तोंडातून बाहेर पडले की ते कितीही काही केलं तरी ते शब्द काही माघारी परत येत नाही. म्हणून शब्द निवडून बोलावा. सुशब्दे राजी राखावा सकळ लोक. म्हणून समर्थ इथे म्हणतात की याच्या दुःखे झोका आदळे चित्ती. प्रपंचाच्या काय होतं की हा जो दुःखाचा झोका आहे त्याला समर्थ झोका म्हणतात. झोका म्हणजे तो पूर्वीच्या काळी झोका बांधला जायचा खेळण्यासाठी मुलांसाठी. तो झोका जो आहे, आणि झोका या शब्दाचा अर्थ पुनरपि जननम पुनरपि मरणम असाही आहे. झोका म्हणजे पुन्हा पुन्हा त्याच गोष्टींना पुन्हा येणं, पुन्हा जाणं. येणं जाणं जे आहे त्यालाही झोका असं म्हणतात. याच्या दुःखे झोका आदळे चित्ती. समाधान राखणे किती विक्षेप होता चित्तो वृत्ती दंडळू लागे. ते समाधान काही त्या ठिकाणी टिकत नाही. म्हणून साधन या सगळ्या गोष्टीवरचा एकमेव पर्याय असतो ते समाधान राखण्यासाठी. हा संसार मुळातच दुःखकारक आहे. ते दुःख प्रपंचामध्ये आहे हे आधी माहिती असतं बरं का. अनेकांचा आधीचा अनुभव आपण बघितलेला असतो, अनुभवलेला असतो, पण त्यातनं आपल्याला मार्ग काढत नाही. दुःखकारक आहे हे पटलं पाहिजे. आणि ते पटल्यानंतर मग त्या तळमळीनं सद्गुरूला विचारल्यानंतर ही साधना, ही उपासना कशी करावी ते आता कृपावंत सद्गुरूंनी आपल्याला सांगायचं आहे. याच्यातून बाहेर पडण्यासाठी आपलं ध्येय आणि आपली साधना ही अत्यंत महत्वाची असते. ध्येय निश्चित होणं ही अत्यंत गरज असते. ध्येय निश्चित झालं की मग त्या ध्येयाच्या प्राप्तीसाठी योग्य साधन, योग्य मार्ग आणि त्याच्यासाठी ध्येय आणि साधन यांचा मेळ असला पाहिजे. त्यांचा एकत्र विचार आपल्या अंतःकरणामध्ये आणि मनामध्ये झाला पाहिजे. आणि या दोन्ही गोष्टींची अधिक निश्चिती आपल्या मनामध्ये आणि अंतःकरणामध्ये झाली पाहिजे. आधी ध्येय जे आहे ते ध्येय हे नक्की करणं आणि त्या ध्येयाच्या प्राप्तीसाठी साधन नक्की करणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. म्हणून ज्ञानानं कळतं आणि साधनेनं प्राप्त होतं. हा दोन्हीतला फरक आहे. एखाद्या वस्तूचं ज्ञान, एखाद्या वस्तूचं आकलन जे आहे ते ज्ञानाने होतं. ही वस्तू कशी आहे त्याचं ज्ञान आपल्याला असतं. पण नुसतं ज्ञान झालं म्हणजे सर्वस्व झालं असं नाही. त्या ज्ञानामध्ये शुष्कता नको आहे.
नुसतं ज्ञान पाहिजे का प्राप्ती पाहिजे? नुसतं ज्ञान असून चालणार नाही, त्या ज्ञानाच्या पुढे प्राप्ती महत्वाची आहे आणि ती ईश्वराची प्राप्ती आपल्याला घडली पाहिजे. म्हणून अध्यात्म, ब्रह्मज्ञान, आत्मज्ञान हे मिळवायचं आहे, प्रयत्नाने मिळवायचं आहे. आणि ते मिळवल्यानंतर ते पाहून विचारून अनुभवाला येत नसतं. ते ज्ञान जे आहे ते ज्ञान हे फक्त एक ते प्राप्त करण्याचं साधन असतं. म्हणून त्या ज्ञानाकडे त्या दृष्टीनं पाहावं. आपण त्या ज्ञानाकडे पाहत असताना एक परिपूर्ण ज्ञान प्राप्त झालं म्हणजे सर्वस्व मिळालं अशी जी मनाची धारणा असते ती चुकीची असते. याचा अर्थ ज्ञानाला गौणत्व दिलं जात नाहीये किंवा ज्ञानाला गौणत्व द्यावा असा त्याचा अर्थ नाही, असा माझा भाव नाही सांगण्याचा. ज्ञान आवश्यकच आहे, पण ज्ञान फक्त होण्यासाठी आहे, ज्ञान पाहण्यासाठी आहे, पण अनुभवण्यासाठी नाही. जिथे त्या परतत्वाचा स्पर्श व्हायचा आहे तिथे ज्ञानाचं काही काम नाही. परतत्वाच्या स्पर्शाचं ज्ञान आवश्यक आहे. परतत्व काय असतं आणि स्पर्श काय असतो, गुरु काय असतात आणि गुरुतत्व काय असतं, गुरु कसे असतात, गुरु मार्ग कसा असतो, गुरूंची शिकवण आणि गुरूंचं ज्ञान आणि गुरूंचा स्पर्श आणि गुरूंचा सहवासाचं ज्ञान आवश्यक असतं. पण गुरूंचा प्रत्यक्ष स्पर्श हा केवळ ज्ञानानं आपल्याला मिळत नाही, तो अनुभवानं मिळवावा लागतो. त्याची प्राप्ती हे जीवनाचं ध्येय असलं पाहिजे. त्या सद्गुरूंची प्राप्ती हे माझ्या जेव्हा जीवनाचं ध्येय ठरेल, हे जेव्हा माझ्या जीवनाचं निश्चितपणे ध्येय राहील, तेव्हा मला ज्ञानाचं काय कारण आहे माझ्याजवळ असण्याचं. ते ज्ञान मला एकदा झालं, सद्गुरूंच्या तत्वाचं ज्ञान झालं की बस. सद्गुरूंचा स्पर्श आणि सद्गुरूंचं ज्ञान ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. सद्गुरूंच्याकडे जेव्हा सत्शिष्य जातो तेव्हा सत्शिष्याकडे सद्गुरूंनी बघितल्यानंतर हा ज्ञानाचा उपासक आहे का हा ध्यानाचा उपासक आहे हे सद्गुरूंच्या लगेच लक्षात येतं. ज्ञानाच्या उपासकाला ही महत्व आहेच आहे, पण ज्ञानाच्या उपासकापेक्षा ध्यानाचा उपासक महत्वाचा आहे. कारण ध्यान ही प्रत्यक्ष अनुभवण्याची क्रिया आहे, ध्यान ही प्रत्यक्ष जगण्याची क्रिया आहे. उपासना ही जगण्याची अनुभूतीचा विषय आहे आणि त्या उपासनेमध्ये ज्ञान, त्या उपासनेचं ज्ञान असावं, पण उपासनेची अनुभूती ज्ञानामध्ये नाही आहे. उपासनेची अनुभूती ही स्वतंत्र आहे. उपासनेच्या अनुभूतीचा विषय हा अत्यंत अलग विषय आहे. म्हणून समर्थांनी या ओळीमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की या प्रपंचाच्या दुःखामुळे काय झालं, या प्रपंचाच्या दुःखे झोका आदळे चित्ती. चित्तावरती वेगवेगळ्या प्रकारचे संस्कार होत असतात आणि ते चित्त हे स्थिर राहण्यासाठी, कारण चित्तामध्ये फक्त वित्ताचं जेव्हा चिंतन होतं तेव्हा ते चित्त भरकटल्याशिवाय राहत नाही. चित्तामध्ये भगवंताचं चिंतन असेल तर ते चित्त रामापर्यंत घेऊन जातं, पण त्या चित्तामध्ये जर वित्ताचं चिंतन असेल तर ते चित्त आपल्याला कामाकडे घेऊन जातं. मग रामाकडे जायचं का कामाकडे जायचं का ध्यानाकडे जायचं, हा विचार प्रत्येक ध्यानाने ठरवायचा असतो. प्रत्येकानं विचारानं ठरवायचं असतं. प्रत्येकाला वैचारिक बैठक दिलेली आहे, प्रत्येकाला विचारांचं साधन दिलेलं आहे, प्रत्येकाला विचारांची सामग्री आणि साधन दिलेलं आहे. हा विचारांचा ठेवा जो आहे, हा विचारांचा ठेवा ही कोणाची मक्तेदारी नाही आहे. ज्ञानाचा ठेवा हा कुठल्या समाजाची मक्तेदारी नाही आहे, पण ज्ञानाचा ठेवा आपल्याला प्राप्त होण्यासाठी आपल्याला ध्यानाचा ठेवा आधी ठेवावा लागेल. बँकेमध्ये जेव्हा आपला बॅलन्स असतो, बँकेमध्ये जेव्हा आपली ठेव असते, त्या ठेवीच्या बळावरती आपल्याला विविध वेगवेगळ्या प्रकारच्या योजना त्याच्यावरती आखता येतात. तसं त्या बँकेमध्ये आपला जर उपासनेचा बॅलन्स असेल,
उपासनेची ठेव असेल, भक्तीची ठेव असेल, श्रद्धेची ठेव असेल, तर त्या बळावरती आपल्याला निश्चितपणे ईश्वराच्या प्राप्तीचं ध्येय सापडू शकतं. म्हणून ईश्वराच्या ध्येयाची प्राप्ती याच जन्मामध्ये, याच देहामध्ये आणि याच शरीराच्या माध्यमातून आपल्याला उपभोगायची आहे. म्हणून समर्थ या ठिकाणी म्हणतात, समाधान राखणे किती, विक्षेप होता चित्तवृत्ती दंडळू लागे. चित्तवृत्तीवरती विक्षेप निर्माण होतो. हा विक्षेप जो आहे, हा विक्षेप हा आपणच निर्माण करत असतो. विक्षेप हा पूर्वसंस्काराच्या बळानं आपल्या मनावरती, आपल्या चित्तवृत्तीवरती आदळत असतो. हा विक्षेप जो आहे, हा विक्षेप दूर होण्यासाठी आपल्याला समर्थांचा साक्षेप स्वीकारावा लागेल. समर्थांच्या साक्षेपाकडे जेव्हा आम्ही दृष्टिक्षेप टाकू, त्यावेळेला आमच्या मनातला विक्षेप हा निश्चितपणे दूर होऊन जात असतो. आणि या विक्षेपामुळे आम्हाला दुःख होतं आणि साक्षेपामुळे आम्हाला खऱ्या अर्थानं समाधान होतं. असं हे समाधान आणि शांती ही समर्थांच्या विचारांच्या मध्ये आहे, समर्थांच्या शिकवणुकीमध्ये आहे, समर्थांच्या क्रियाशील तत्वज्ञानामध्ये ही शांती सामावलेली आहे. आणि त्याचं चिंतन आज आपण समर्थ कृपेने इथं केलं. उद्याच्या चिंतनामध्ये समर्थ आपल्याला कोणतं मार्गदर्शन करणार आहेत ते आपण पाहू. जय जय रघुवीर समर्थ.